हिच्या घोवाला कोकण दाखवा, हे गोमो माहेरला जाते हो नाखवा. हिच्या घोवाला कोकण दाखवा. वाडतली बाग देखणी गो कोकणी, नारळी पोफळी चवखरी गणराया नांदतो इथे ह्या कोकणी. नाचतो दशावतारातुनी कोकण हा जणू उन्हाळी सुट्टीचा, जोडीला आंबा पोळीचा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी. दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. करून बघा. ओले काजू अजूनही बाजारात मिळतात. कोकणातली प्रसिद्ध रेसिपी आहे. ओले काजू जेव्हा सीझनला येतात तेव्हा असे अनेक प्रकार वेगवेगळ्या प्रकारे काजू कैरी घालून बनवले जातात. वाटण वाटून झालं आहे. फोडणीमध्ये राई जिरं छानपैकी तडतडलं की बडीशेप थोडीशी घातली आहे. एक अर्धा चमचा सगळं घातलं आहे. बडीशेपने चव चांगली येते. हा हिंग, हा वेगळा हिंग आहे, मला गावावरून एकाने दिला आहे. अप्रतिम चव आहे. झाडाचा डिंक काढलेला आहे बहुतेक. ठेचलेला लसूण, त्याच्यानंतर मेथीदाणे पाव चमचा. छानपैकी लाल रंगावर परतून घ्यायचं आहे. भरपूर कढीपत्ता फोडणीमध्ये छान तडतडला पाहिजे. त्याच्यानंतर काळी मिरी पाव चमचा ह्याच्यामध्ये फोडणीला घातली आहे. कोकणातली असल्यामुळे पाव चमचा काळी मिरी फोडणीत घातली. लास्टला घालायची, अगोदरच घातली तर ती तडतडते आणि उडते काळी मिरी. तर ती काळी मिरीची अप्रतिम चव येते. एक पाव चमचा काळी मिरी टाकल्या चमच्याने छान असं हलवून घ्या, अगदी 1 सेकंदपर्यंत. नंतर आपलं जे वाटलेलं वाटण आहे ते घालायचं आहे, परतून घ्यायचं आहे छान तेलामध्ये. आणि नंतर मग पाणी घालून, तुम्हाला कोमट पाणी एकीकडे ठेवा, थंड पाणी नाही, कोमट पाणी घालायचं आहे. घालून तुम्ही ही घट्ट पातळ किती हवी त्याप्रमाणे करून घ्या. छान त्याला उकळी काढून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आपण वाटताना घातलं होतं, त्यामुळे टेस्ट करून घ्या. कमी वाटलं, आंबट कमी वाटलं तर कैरी ॲड करा. मला थोडंसं आंबट कमी वाटलं त्यामुळे थोडीशी चिरून कैरी त्याच्यात ॲड केली. सुक्या लाल मिरच्या फोडणीत घालायला विसरली, त्या मग मी वरून घातल्या. मस्त उकळी आली आहे. ओले काजू नसतीलच इतर वेळी